किती जरी संकट आले तरी देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो, हा भाव जर मनात ठेवला तर जगणं अधिक सोपं होतं. एक राजा आपल्या मंत्र्यासोबत शिकारीला निघाला. हरणाला जंगलात पाहून राजाने तारेवर बाण लावलाच असताना एक डुक्कर जंगलातून बाहेर आला आणि राजाला धक्का देऊन पळून गेला. या अनपेक्षित आघातामुळे त्याचे बोट बाणाच्या टोकाने कापले गेले. रक्त वाहू लागले आणि तो अस्वस्थ झाला. राजाकडे पाहून मंत्री म्हणाले, राजन, देव जे काही करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. राजाला आधीच वेदना होत होत्या, पण मंत्र्याचे बोलणे ऐकून तो संतापला. त्याच क्षणी त्याला सोडून दुसरा मार्ग पत्करण्याचा आदेश त्यांनी मंत्र्याला दिला. मंत्र्याने आनंदाने आदेश स्वीकारला आणि वेगळ्या दिशेने निघून गेला. इकडे राजा पुढे सरकताच त्याला नरभक्षकांनी घेतले. त्यांना पकडून त्यांच्या नेत्याकडे नेले. राजाच्या बलिदानाची तयारी चालू होती तेव्हा त्याच्या पुजाराने राजाचे छाटलेले बोट पाहिले आणि म्हणाले, त्याचे शरीर तुटलेले आहे, त्याचे बलिदान आपल्याला स्वीकारता येणार नाही. राजाला जगण्याची संधी मिळाली तेव्हा त्याला लगेच मंत्र्याची आठवण झाली. मंत्री बरोबर आहे असे वाटू लागले. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो, मी त्याला सोडायला नको होते असा विचार करून ते पुढे जात होते तेव्हा त्यांनी मंत्रीला नदीकाठी भजन करताना पाहिले. राजाने मंत्र्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर राजाने त्याला प्रश्न विचारला, माझे बोट कापले गेले, यात देवाने माझे भले केले, पण मी तुझा अपमान करून तुला दूर पाठवले, यात तू काय चांगले केलेस? मंत्री हसत हसत म्हणाले, राजन, जर तुम्ही मला वेगळ्या वाटेवर पाठवले नसते आणि मी तुमच्या सोबत असतो तर तुमचे तुकडे झाल्यामुळे नरभक्षकांनी तुम्हाला बलिदान दिले नसते, पण मला बलिदान मिळणार हे नक्की. म्हणून देव जे काही करतो ते चांगले असते, पण ते आपल्याला लगेच समजत नाही. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती आपल्यावर ओढवते त्यावेळेस आपण म्हणतो की देव माझीच का परीक्षा घेत आहे. आपण सहजासहजी बोलून जातो, पण त्यामागे देवाची काहीतरी योजना असते. म्हणून देव जे काही करतो ते बरोबर करतो असं म्हणून जर सोडलं तर गोष्टी सुरळीत होतात. भेटूया पुढील छानशा अशा स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.